माऊली कशी थंडी? सकाळ थंडी भरपूर आहे. हा थंडी भरपूर आहे. कसाला आम्हाला वाटतं नाही, पण आज आम्हाला फिलिंग आहे. दादा कशी वाटते थंडी? बेकार. 2-3 चादरी घेऊन झोपतोय. साईराम माऊली. भजनचे आले पालखी भांडुपवाले. साई माई सकाळ मित्रांनो, आज दिवस आहे 5वा आणि तुम्ही पाहू शकता आमचे सगळे पदयात्री मित्र आता पुढे चालत आहेत. तर आजची सुरुवात आमची झालेली आहे. तो बघू आता, भेटूया पुढे. तर आता आम्ही आलोय पुढे आणि गावात एंट्री झाली. गाव बघू शकता काय तुम्ही कसं आहे. खूप आणि त्यात एक सीन झालाय. हातातलं काय दाखव जरा, इथं कॅमेरा दाखव ना, हातातलं कॅमेरा दाखव. आणि हे पण सांगा आता मगाशी बोललं ते मम्मी बोलली एकटाच का? आता आम्ही नाश्त्याच्या हॉलवर पोहोचतोय. पोहोचताना कसं सुंदर असं दृश्य दाखवतो तुम्हाला, पहा जरा एकदा. खूप भारी अशी ही बाग आहे जी आपल्याला वारीत चालताना दिसली. सो बोललो फ्लावरची बाग आहे. सो बोललो आपल्या मित्रांना दाखवूया. सो तर चला, आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. आम्ही पोहोचलोय नाश्त्याच्या हॉलवरती. नाश्त्याला काय? नाश्त्याला आम्हाला टीप पडली इडली. आणि सो काही जिथं साई भजन मंडळ पोचेल तिथे यात्रा तुम्हाला दिसणारच. यात्रा सगळंच, सुट्टी नॉट. सो काही तर वीटभट्टीपासून पुढे चाललो होतो तेव्हा आम्हाला 2 वर्ष आधीचा एक किस्सा आठवला. तो तुम्हाला विनय सांगतोय, बघा जरा. नमस्कार मित्रांनो, मला आमच्या मित्राची शुभम जाधव म्हणजे आमचा उर्फ बाब्या, वसईचा बाब्या, त्याची आठवण आली पदयात्रा करताना. 2 वर्षापूर्वी तो आमच्यासोबत चालत होता. तर त्याने एक असा छोटासा हसणार असा एक किस्सा केला होता. तो आज मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देतो. के महाराणा प्रताप, राजेंद्र वर्मा ही पुत्री इंदुमती. छोटा भीम 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 छोटा भीम. स्वतः साईराम माऊली. आता आम्ही सकाळच्या नाश्त्याच्या स्पॉटकडून दुपारच्या स्पॉटकडे रवाना झालोय. फ्रेश वगैरे झालो, नाश्ता केला आणि आम्ही आता चाललोय जेवायला. तर तुम्ही आमच्या घरात आणि आमच्या डिजिटल दाखवू बघू शकता. मला सांगताना फार आनंद होतो आणि दुःखही होतं की पदयात्रेचा 21 दिवस आमचा संपत चाललेला आहे. आता शेवटचे 4 दिवस राहिले. तुमच्याकडे आता शेवटचे 4 दिवस राहिलेत. सगळीकडची बघा पाऊस. शोगायचं माऊली. आता आम्ही पोहोचलोय स्पॉटवरती. सो तर भेटूया पुढे जाऊन. चला तर. साईराम. सो तर साईराम माऊली आल्या आम्हाला भेटलेला आहे कोकम सरबत. हे आमच्या कोकणात भेटतं. कोकणातली माणसं साधी बोली घ्या. साधी बोली बघा. आता आम्ही आलो हॉलवरती जेवण्यासाठी आणि आज आपल्या जेवणात आहे भात, डाळ, भाजी, भाकरी, नळी, शिरा. स्वतः चला भेटू जेवण झाल्यानंतर. विनयबाई, शिरा कसा आहे? आता बरं घ्यायला राहतो. स्पॉटवर संध्याकाळच्या नाश्त्याच्या स्पॉटला जाण्यासाठी आपण पालखीसोबत. फायनली भाऊचं दुःख संपलेलं आहे आणि आम्ही त्याच जोशात आणि त्याच स्पीडमध्ये पालखी घेऊया आणि पहिला झेंडा. दोघांच्या मध्ये तुम्हाला मी बोललो ना, आम्ही ही जागा सोडत नाही. एकदा पालखी नाही तर पहिला झेंडा. सो तर चला साईराम भाऊ. सो तर चला भेटूया पुढे. सो तर साईराम. आता आम्ही थांबलोय पाणी पिण्यासाठी.
तर मित्रांनो, आपण आता रस्त्यात थांबलोय आणि आपल्या इथून महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे आपलं कळसुबाई शिखर आमच्या समोरच आहे. स्वतः तुम्हाला दाखवतो. सायराम माऊली तर भेटूया पुढे. सो गाईज, आलोय शर्यती बघायला. आपल्या घाटावरच्या तर शर्यती खूप बघितल्या. आज नाशिक रिंगीमध्ये आलोय. सो तर नाशिक रिंगी बैलगाडा शर्यत. सो गाईज, तर आपल्या सातारामध्ये खूप शर्यती बघितल्या. आज नाशिक मधली शर्यती बघायला गेलतो. सो तर अक्षत माऊली आम्हाला कधीपासून बोलते जो आपला स्पॉट आहे आणि ह्यो स्पॉट आमचा नाही, ह्यो भलतच आहे. हे बघू शकता तुम्ही. सो गाईज, तर आता आम्ही नाश्त्याच्या हॉल्टवर पोहोचूनच झालोय. काय सांगू तुम्हाला, इथं परिस्थिती काय झाली. हे अक्षत नाही, अक्षत सांग. अक्षत काय अक्षत माऊली किती किलोमीटर? 15 मिनिटावर येईल. 3 पाण्याच्या गाड्या गेल्या, अजून काही येत नाही. 4 गेल्या नाही, 3 गेल्या. एक गाडी 4 गेल्या. तू सांगितले त्यानंतर 3 गेल्या ना गाड्या. सो गाईज, तर मगापासून चालतोय अजून चालतोयच. काय सांगू तुम्हाला, नाश्त्याचा हॉल्ट अजून आमचा येतोय. आता 15 मिनिटावर. आता मग मी काय बोललो तर मग परत आमचे फॉलोअर्स बोलतील शुभे असं बोलतोय ब्लॉग मध्ये. 3 पाण्याच्या गाड्या गेल्या. एक गाडी आलो 2.5 किलोमीटर नंतर येते आणि त्या 2.5 किलोमीटर असे किती झाले, 7.5 किलोमीटर झालंय. 7.5 किलोमीटर यो माणूस आम्हाला 15 मिनिटापासून नेतोय. आता मीच बघतोय कधी 15 मिनिटं संपतात. विनय माऊली, 15 मिनिटं कधी व्हायचे सांगा तुम्ही. अक्षत सांगतील तेव्हा. अक्षत टर्निंग क्रॉस केल्यावर अक्षत उतरलो आपण. मग अशी तो चढण सांगितलं, तो चढण उतरल्यावर स्पॉट आहे लगेच खालीच साईडलाच आहे. आता बोलतो तो टर्निंग क्रॉस केल्यावर आहे. कमेंट मध्ये सांगा काय बोलायला. सो तर मित्रांनो, आता पोहोचलोय स्पॉट वरती. विनय माऊली. सो तर मित्रांनो, आज आपल्याला नाश्त्याला आहे चहा आणि चिवडा. विनय माऊली, कितवा लाडू आहे खरं सांग. दुसरा, तिसरा, 5वा, खरंवाला कितवा आहे सांग. 7वा. हा, 7 लाडू खाल्ले. त्याचं कारण काय, दादा आपल्या बाजूलाच बसले लाडू घेऊन. सोतर माऊली भजन चालू झालंय. चला तर भजनाला जाऊया. आणि भजनाला खायला विनयने काय घेतलंय, चिवडा. मी का तो चिवडा, तुम्ही ऐका. साई बाबा मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे रात स्वप्नात आले माझ्या शंकरची रथ. स्वप्नात साईराम माऊली आता आलो आम्ही रात्रीच्या स्पॉट वरती. सो तर बघू शकता. अक्षत माऊली, साईराम.
रात्रीचा स्पॉट आज एकदम मस्तपैकी लॉन दिलाय मोठ्याच्या मोठं आपल्या मंडळाने. कसं वाटतं? मागच्या वर्षी भाई पाऊस पडलेला या स्पॉटला म्हणून चेंज केला या वर्षी. तर चला भेटूया आतमध्ये जाऊ. मागच्या वर्षी पब्लिकला तर सायराम आता आम्ही उभे जेवणाच्या लाईनीमध्ये. आम्ही दादा कसं वाटतं आजचा स्पॉट? स्पॉट तर खूप आहे पण नियम अटी खूप लागू आहेत. तर गाईज भेटूयात थोड्याच वेळा. गोड आणि विनयदा काय काय आज आपल्या जेवणात मग स्पेशल? तर करा डाळ भात मेथी बटाटा. हां ही जिलेबी आमची आम्ही कलर नाही टाकत नॅचरली आहे आणि नळ्या बस अजून काय नाही. स्वतःला साईराम भेटूया.